तर कोल्हापुरी ठसका दाखवा असं म्हटल्यावर धनंजयला आता स्वतःचा गेम वेगळा करावा अशी इच्छा होत आहे। म्हणजे या अगोदर त्यांनी टीम बी सोबत राहूनच गेम केलेले आहेत, पण आता जसजसे घरातून लोक बाहेर पडतायत तसे त्याला जाणीव झालेली आहे की आपण सुद्धा इंडिव्हिज्युअल खेळून आपला गेम हा स्ट्रॉंग केला पाहिजे। म्हणजे कालच्या टीममध्ये सुद्धा माझी स्ट्रॅटेजी होती, कालचा गेम खेळताना मी स्ट्रॅटेजी केली होती, पण अभिजित आणि अंकिता या दोघांमुळे मी केलेली स्ट्रॅटेजी दिसतच नाही असं तो निकीला सांगतोय। तर आतापासून मी एकटा आहे, मी कोणत्याही टीमचा भाग नाही असं तो निकीला ठामपणे सांगत आहे। आणि संग्राम सुद्धा म्हणतो की हो, स्ट्रॅटेजी ही धनंजयची होती। तर घरातला एक स्ट्रॉंग प्लेअर वैभव हा सुद्धा गेल्यामुळे धनंजयला सुद्धा धक्का बसलेला आहे, कारण गेल्या काही आठवड्यापासून यांची चांगलीच मैत्री झालेली होती, पण आता याला स्वतःचा गेम लोकांना दाखवायचा आहे। बघूयात धनंजय आता लोकांना कितपत स्वतःचा गेम दाखवतोय, पण किती जरी गेम दाखवला तर तो कोणत्या ना कोणत्या तरी टीमचा भाग हा त्याला व्हावंच लागणार आहे हे त्याच्या लक्षात येत नाहीये। पण तो त्यांच्यासोबत स्वतःचा इंडिव्हिज्युअल गेम दाखवण्यासाठी पूर्ण बोलणंच बंद करत आहे। ही गोष्ट तुम्हाला पटते का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।